हेलो। क्या? और डिले हो गया? अरे आधे घंटे से बैठा हूं मैं। कितना टाइम लगेगा? 1 घंटा? ठीक है, जल्दी भेज दो ड्राइवर को। प्रिय सौरभ, हे पत्र मी तुला लिहित आहे कारण मला माझ्या मनातील काही भावना तुझ्यापाशी व्यक्त करायच्या आहेत. मी आशा करतो की 10 वर्षांनी तू हे पत्र जेव्हा वाचशील तोपर्यंत मी नमूद केलेल्या गोष्टी तुला समजल्या असतील आणि काही तू केल्याही असतील. सर्वप्रथम मी ही अपेक्षा करतो की तू तुझ्या कुटुंबासोबत राहत आहेस आणि तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही सुरळीतपणे आनंदाने छान उपभोगत आहेस. आज मी हे पत्र तुला म्हणजेच 10 वर्षांनंतरच्या स्वतःला लिहित आहे कारण माझ्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. असणारच ना, कारण मला माहीत आहे की तू लवकरच एक महत्त्वपूर्ण कार्य करणार आहेस. कार्य हा शब्द तुझ्या आयुष्याचा सार आहे, हे कधीच विसरू नकोस. तू जे काही होतास, जे काही आहेस आणि जे काही होशील ते फक्त तुझ्या दृढ कार्यक्षमते आणि अविचल निश्चयामुळेच असेल. भाग्य हे त्यांचेच उजळते ज्यांची कर्म हे निष्ठापूर्वक झालेली असतात आणि जे स्वतःप्रती निष्ठावान राहतात. तुला तुझ्यातल्या काही राक्षसांना मारायचं आहे बरं का. जर तुला तुझ्या आयुष्यात क्रांती घडवायची असेल, नीट वाच ते राक्षस कुठले आहेत. तुझा सर्वात मोठा शत्रू राक्षस आहे तुझ्यातला राग, द्वेष, मत्सर. आत्तापर्यंतच्या वयाच्या 36व्या वर्षी तुला माहीतच झालेलं असेल की या रागानं तुझं किती नुकसान केलंय. विचार कर, जर तू या रागावर नियंत्रण मिळवलंस तर तू तुझ्या आयुष्यात किती सुखी राहशील. म्हणून रागावर कंट्रोल करायची कला आत्मसात कर रे राजा, नाहीतर हा राग तुझ्या सर्वस्वाचा विनाश करेल, हे लक्षात घे. याशिवाय तुला तुझ्यातला आळस राक्षसही संपवायचा आहे. तुला जर लवकरच आळस संपवता आला नाही तर कदाचित तू अजून तिथेच राहशील जिथे तू 10 वर्षांपूर्वी होता. तू विचार कर, काय फायदा त्या टॅलेंटचा जर तू त्या टॅलेंटचा उपयोगच केला नाही तर. तुझ्यापेक्षा कमी टॅलेंटेड लोक तुझ्यापेक्षा पुढे जात आहेत कारण ते कष्टाळू आहेत. तुला जर तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या आळस राक्षसाला लवकरात लवकर संपव रे. आळस तुला तुझ्या यशापासून दूर ठेवतोय. रागावर आणि आळसावर विजय मिळवल्यानंतर तुला सातत्यपूर्ण राहून स्वतःची प्रतिभा आणि स्वतःचे कौशल्य जोपासायचे आहे. तू जर तुझ्या श्रमात सातत्य ठेवलं तरच तुझं भाग्य उजळेल. प्लीज वर्क हार्ड फॉर इट विल मेक युअर लाईफ इझी. राग, आलस्य, सातत्य न राखणे या राक्षसांचा संहार केल्यानंतर तुला एका अशा शत्रूचा विनाश करायचा आहे जो कधी कधी तुला तुझ्या मित्रासारखा वाटतो, परंतु तो तुझा छुपा शत्रू आहे बरं का. तो छुपा शत्रू म्हणजे तुझ्यातला अहंकार. तुला खूप इगो आहे सौरभ. जरा हा टॉक्सिक इगो म्हणजेच विषारी अहंकार कमी कर रे, कमी कर. ज्यांनी ज्यांनी अहंकारामुळं स्वतःच्या आयुष्यात नुकसान करून घेतलंय त्यांचं उदाहरण या इतिहासात तुला नक्कीच सापडेल. अहंकार कमी कर. अरे कमी काय, मी तर म्हणतो या अहंकाराला कायमचं संपवून टाक. कारण हा एक असा राक्षस आहे जो तुला हळूहळू मारेल आणि तुला समजणारही नाही
की तू मरतोयस आणि एक दिवशी हा अहंकार जेव्हा तुला अख्खा गिळून जाईल ना, तेव्हा तुला समजेल की तुझं पतन झालेलं आहे. हे होऊ नये म्हणूनच मी तुला विनंती करतोय की वेळेत त्या अहंकार रूपी महाराक्षसाला अनंत कालासाठी संपवून टाक. तुला अहंकाराला संपवावंच लागल, कारण तू अहंकाराला संपवलं नाही तर सुरुवातीला तुला, नंतर तुझ्या प्रियजनांना आणि हळूहळू तुझ्या संबंधित सर्वांना हा अहंकार त्रास द्यायला सुरू करेल आणि तुझं आणि तुझ्या प्रियजनांचं आयुष्य या अहंकारामुळेच खराब होऊन जाईल, हे विसरू नको. सौरभ, जर तू या सर्व राक्षसांना संपवलंस आणि तुझा निस्वार्थ भावनेतून कर्म करत राहिलास तर नक्कीच तुझ्या आयुष्याचा उत्कर्ष होऊ शकतो, हे लक्षात ठेव. मला तुला एक दिवशी खऱ्या अर्थानं सुखी बघायचंय रे. म्हणूनच सुखाचा हा राजमार्ग मी तुला सांगत आहे, कारण मला विश्वास आहे की तू तुझ्यातल्या या शत्रू राक्षसांचा संहार करून एक दिवशी शांत आणि सर्व सुखी होऊ इच्छितो. प्लीज सिरियस हो. प्लीज बी सिरियस ऑफ युअर लाईफ बडी. या आयुष्यात तुला तुझंच पुढं जायचंय. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेव, कारण ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो काहीही करू शकतो. काही म्हणजे चांगलं काहीही करू शकतो. प्रॅक्टिस युअर आर्ट कन्सिस्टंटली अँड इम्प्रूव्ह युअर क्राफ्ट डेली अँड डोंट बेट्रे युअर सेल्फ बाय ब्रेकिंग द प्रॉमिस यू मेड मी ऑफ बिकमिंग अ ट्रूली हॅपी सॅटिस्फाईड ह्युमन बिंग वन डे. अरे जरा विचार कर, तू जर नियमितपणे तुझी आवड जोपासलीस, कष्ट केलेस, सातत्यपूर्णपणे तुझी आवड जोपासून कष्ट करून स्वतःला प्रेरित केलंस, सर्व गोष्टींचा लक्षपूर्वक अभ्यास केलास आणि तुझा संकल्प जपलास तर तू किती यशस्वी होशील. यशाचे अनेक बाप असतात रे, अपयशाचा फक्त एक, अशी एक म्हण आहे. त्या म्हणीचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा फक्त तुम्ही स्वतः एकच कारण असता त्या पराभवाचा, परंतु जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे यश हे तुम्ही केलेल्या सर्व कष्टांमुळे, तुमच्या निष्ठेमुळे, तुमच्या जिद्दीमुळे, तुमच्या भाग्यामुळे आणि तुमच्या स्वतःमुळे असते. सौरभ, तुला जर यशस्वी व सुखी व्हायचं असेल तर एकच लक्षात ठेव की भाग्यविधाता तुझ्या सोबत आहे, कारण भाग्यविधात्याने तुला सर्व काही वरदानात दिले आहे. फक्त तुला गरज आहे कठोर तपस्या करायची, हे लक्षात ठेव. डिअर सौरभ, तुला मी नेहमीच एका योद्ध्याची उपमा दिली आहे. अलेक्झांडर, नपोलियन, अशोका, छत्रपती शिवाजी महाराज या महान सम्राटांकडून हे शिकण्यासारखं आहे की हे सर्वजण शूरवीर योद्धा, लढवय्ये होते, ज्यांनी रणभूमीवर स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवला. विजय ही एक अशी गोष्ट आहे जी तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू स्वतःवर आत्मविश्वास ठेवशील. माझं तुला एवढंच सांगणं आहे की ये, पहा, लढ आणि विजयी हो. बिकॉज यू आर डेस्टिन्ड टू कॉन्कर युअर ओन ड्रीम्स. प्लीज डोंट वेस्ट युअर पोटेन्शियल सौरभ. देर इज अ ह्यूज पोटेन्शियल इन यू. सौरभ, द टॅलेंट यू हॅव इज ट्रिमेंडस. तुला जिंकायचं आहे हे विश्व सारं, बिकॉज द विल इन यू इज इनॉर्मस. यू आर इमेन्सली पॉवरफुल. द ग्रेटेस्ट पॉवर इन यू इज युअर सेल्फ बिलीफ. सो वर्क हार्ड, वर्क स्मार्ट, बी पेशंट अँड ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ व्हॅल्युएबल लाईफ विक्ट्री. माझी आशा आहे की मी जे जे नमूद केले ते सर्व तू नीट वाचशील आणि आयुष्य सुखानं जगशील. भेटूया 10 वर्षानंतर. काळजी घे भावा. मे गॉड ब्लेस यू. तुझाच आपला सौरभ. Hello, sir. Sir, shot is ready. Are you ready? Yes. Now I'm ready.